1985 साली त्या इथे आल्या. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी ही रूम घेतलेली, पण आम्ही सून म्हणून मला 10 वर्ष झाली. खूप आनंद होत आहे. त्याच्यानंतर दशकानुदशक फक्त बीडीडी चाळ पुनर्विकास होईल याच्यामध्येच रखडत राहिले आणि आश्वासनं मिळत गेली. प्रत्यक्षात काही घडलं नव्हतं. पण आता या महायुती शासनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रशासकीय जे अडथळे आहेत ते कुठेतरी दूर केले जात आहेत. खरं तर असं म्हणायला गेलं तर खूप आनंद होत आहे. त्यांच्यामुळे ऍक्च्युली आमचं स्वप्न साकार झालं. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. सरांना वगैरे सगळ्यांनाच धन्यवाद. त्यांनी खूप छान काम सुद्धा केलेलं आहे. इच्छा होती माझी नवीन घरात गणपती मला आणायचे आहे. ती माझी इच्छा पूर्ण झाली. माझ्या नवीन घरात गणपती येणार. खूपच छान वाटतंय. म्हणजे आई वडिलांनी तर पूर्ण त्यांचं आयुष्य तिकडे घालवलं. आमचा पण जन्म तिथलाच, तर आम्ही पण तिथेच राहायचो. तर आता एवढं मोठं घर मिळालं. आधी कशी छोटी रूम होती, लहान होती, तर आता एवढं मोठं घर मिळालं तर खूप चांगलं वाटतं. पण त्याच्यामधून पण जर आम्ही घरकाम रिडेव्हलपमेंटचे काही थोडंसं जरी काय करायला लागलो तर ऐकायला यायचं की नाही आता बिल्डिंग तुटणार आहे, आता बिल्डिंग तुटणार आहे. तर त्यांचं असं होतं की आम्हाला नाही बघायला मिळाली नवीन बिल्डिंग, पण तुम्हाला तरी तुमच्या नशिबाने मिळायला मिळते आहे एवढं बघायला. तर खरंच आम्ही खूप आभार मानतो.